R.K. Lakshman's cartoons from 1961 hold true even in 2025. R.K. लक्ष्मण यांची 1961 सालापासूनची व्यंगचित्रे 2025मध्येही समर्पक वाटतात. This collection of cartoons is a tribute to the memorable work by a great cartoonist and humorist, R.K. Lakshman, whose tickles and light pinches proved more powerful than heavy punches for exposing the absurdities existing in India. Friends, let us enter the magical world by R.K. Lakshman. Uncle, what is nepotism? काका, घराणेशाही म्हणजे काय हो? आपल्या देशात घराणेशाही ही सर्वच क्षेत्रात दिसते. उदाहरणार्थ, एखादा माणूस उच्च पदावर गेला की आपल्या नातलगांसाठी त्याच क्षेत्रामध्ये नोकऱ्या किंवा उच्च पद निर्माण करतो व त्यासाठी इतर अनेक सुयोग्य उमेदवार डावलून आपल्याच नातेवाईकांना नोकरी वा उच्च पदे देतो. याला म्हणतात घराणेशाही किंवा भाई भतीजावाद. आणि अशी घराणेशाही ही सर्वत्र दिसते बरं का. अगदी बॉलिवूडपासून म्हणजे सिनेक्षेत्रापासून पॉलिटिकल पार्ट्यांमध्ये सुद्धा हीच घराणेशाही दिसते. मॉडर्न फ्लॅट्स, I shouldn't be surprised if that chap has his legs through the opposite window. नवी बांधलेली घरे, त्या माणसाचे पाय जर समोरच्या खिडकीमधून बाहेर आले असतील ना, तर मला नाही बुवा नवल वाटायचं. एक कोपरखळी मारून R.K. लक्ष्मण यांनी शहरातले जे मॉडर्न फ्लॅट्स आहेत ना, ते किती छोटेसे असतात, मॅचबॉक्स टाईप असतात, हेच दाखवलं आहे आपल्याला. नो नो, नॉट अ वॉकआउट माय डिअर चॅप, द असेंब्ली इज ओव्हर फॉर द डे. अरे नाही, आपण काही अपोजिट पार्टीच्या निषेधार्थ बाहेर पडत नाही आहोत. आपण विधानसभेतून बाहेर पडतोय कारण विधानसभेचा वेळच संपलाय. आपल्या देशातील आमदार जे लोकांनी निवडून देऊन विधानसभेत आलेले असतात, त्यांचं विधानसभेतील कामकाजाकडे लक्षच नसतं किंवा स्वतःचा स्वतंत्र विचार करण्याची त्यांची कुवतही नसते. आणि म्हणूनच आपल्या नेत्यांच्या ऑर्डरनुसार विचार न करता ते कितीदा तरी वॉकआउट करतात. यात देशाचं पण नुकसान होत आहे हे त्यांच्या ध्यानातच येत नाही. द सिच्युएशन इज क्वाईट ब्राईट, दो ऑफ द रेकॉर्ड इट इज प्रिटी सिरियस. परिस्थिती अत्यंत चांगली आहे, पण व्यक्तिगत स्वरूपात जर मला विचाराल ना, तर ही स्थिती फारच भयावह आहे. आपल्या पुढाऱ्यांच्या बोलण्यातील विसंगती, त्यांच्या स्वभावातील दुटप्पीपणा यावरच हलका प्रहार करतायत आपले R.K. लक्ष्मण साहेब. The workers appreciate your unexpected declaration of bonus, sir. But they wish to go on a couple of days strike before receiving it. आम्ही बोनस न मागताही तुम्ही तो डिक्लेअर केलायत याबद्दल खरंच आम्ही कृतज्ञ आहोत. ही गोष्ट नक्कीच प्रशंसा करण्याजोगी आहे. पण साहेब,
तुम्ही हा जो अनएक्सपेक्टेड बोनस देताय ना, तो स्वीकारण्याच्या आधी आपल्या सगळ्या कामगारांना काही दिवस संपावर जायचं आहे. साऱ्या सुविधा न मागता अनएक्सपेक्टेडली मिळत असताना देखील उठसूट संपावर जाण्याची कामगारांची ही जी वृत्ती आहे ना, त्यावरच आर के लक्ष्मण यांचा हा नाजूक चिमटा.